गुड मॉर्निंग ट्रेडर्स. नमस्कार माझे बंधू आणि भगिनींनो. तुम्ही कसे आहात आणि तुमचा आजचा दिवस कसा होता? काल पण तुम्हाला सांगितलं होतं, स्पष्ट क्लिअर कट आपल्या दोन लेवल्स लावल्या होत्या आणि 980 या 880 100 पॉईंट मार्केट रेंजमध्ये राहण्याचा प्रयत्न करणार आहे. तुम्हाला काल क्लिअर सांगितलं. आज मला खूप सारे मेसेज आले. आज तर माझा अख्खा दिवस फक्त मेसेज करण्यामध्येच गेला. मेसेज म्हणजेचा अर्थ काय? लोकांना आज खूप डाऊट होते, कन्फ्युजन होते. त्यामुळे त्यांना रिप्लाय करणं भाग होतं. युट्यूबच्या फॅमिलीने पण खूप मला मेसेज पाठवले, त्यांचं पण आभार. असेच तुमचे काही प्रश्न असतील तर मला नक्कीच विचारा, त्याचा रिप्लाय मी देईन. मार्केटची धारणा काय असेल, मार्केटचे विचार काय असतील, तुम्ही काय चुका करत असाल तर त्याला रेक्टिफाय करणं, या चुकीचा संदर्भ तुम्ही जर तुमच्या मनामध्ये असेल तर मी लाईव्ह मध्ये असताना 9:30 ते 10 3:30 पर्यंत मी तुम्हाला रिप्लाय देण्याचा प्रयत्न करेन. पण जेव्हा मी ट्रेडिंग करत नसेल तेव्हा, तर माझा ट्रेडिंगचा शॉर्ट लागला असेल तर मी रिप्लाय देणार आहे, पण तुम्हाला अर्धा पाऊण तासामध्ये रिप्लाय नक्कीच भेटेल. ओके, तर धन्यवाद, आभार त्या लोकांची ज्यांनी मला क्वेश्चन विचारले, प्रश्न विचारले, त्यांची उत्तर पण त्यांना बरोबर भेटली आणि त्याचप्रमाणे मार्केट झालं. माझ्या ग्रुपमध्ये पण मी सकाळीच खूप लवकर, ऍक्च्युअली खूपच लवकर टाकले, की असा बॉक्स बनवून टाकला होता. तुम्हाला दाखवतो. आजचा आहे 130 ची मुवमेंटची, सेन्सेक्सने मुवमेंट दिली, पण प्रीमियम काय स्पाइक झाला नाही. म्हणजे मध्ये काय, तरी तो नेगेटिव्ह वरच्या साईडला गेला, तरी पण मला होल्ड युअर कॅपिटल सांगितलं, क्लिअर सांगितलं, कारण का मला माहिती आज काय होणार नाहीये. एक बॉक्स टाकला 11:50 मिनिटांनी. टोटल इन रेंज झोन लेवल साइडवेज म्हणजे काय, याचा अर्थ काय बघा. आणि नंतर मी एक मजाकचा पोस्ट पण टाकला 2:31 ला, की बाई बहनों और भाइयों, की कोई है जो इस तरह 3 दिन साइडवेज मार्केट में ट्रेडिंग कर सकता है, तो कृपया मुझे भी सिखा दीजिए. बरोबर आहे ना? काय चुकीचं आहे? काय काय लोक असतात पराक्रमी, म्हणजे माझे फॅमिली मेंबरच नाहीच, कोणीच नाही केलं, पण मी मजाक म्हणून टाकलेला, की त्यांचं पण जरासं रिलॅक्सेशन होवे. आणि खरंच ऍक्च्युली बघायला गेलं ना, तर काहीच नाहीये. असा काही मुवमेंटच नाही जिथे मार्केट तुम्हाला काही देण्यासाठी बसलेलं आहे. ओके, मी काल पण तुम्हाला बोलत होतो, पण मी बोललो नको बोलूया, पण आता मला बोलावंसं वाटतंय, कारण का ही एक खतऱ्याची घंटी असू शकते. ओके, ही एक खतऱ्याची घंटी असू शकते. नीट बघूया आपण जरा परत. मार्केट वारंवार ह्या लेवलवर परत येते, 26 लेवलनी परत येते. किती वेळ आलाय आपण जरा बघूया 15 मिनिटाच्या चार्ट वरती. ठीक आहे, आपण बघूया 1 तासाच्या चार्ट वरती. या लेवलवर मार्केट रिजेक्शन घेते. कुठली आहे? 26,080. ओके, लगभग ही 26,080 म्हणजे 100 पॉईंटची इकडनं जराशी गॅप आहे. ती काही एवढी मोठी गॅप नाही, ती एका दिवसामध्ये भरू शकते. पण मार्केट वारंवार तुम्ही जर बघाल ना, तर एकदा, दोनदा, तीनदा, चारदा, पाचदा आणि हे 6 वेळा, 6 वेळा मार्केटनी रेसिस्टन्सला रेस्पेक्ट केलेला आहे. याचा अर्थ काय होतो बघा. माझं खूप क्लिअर आहे, मी तुम्हाला घाबरवत नाहीये या कुठलंही नेगेटिव्ह असं काय बोलत नाहीये. मला जे दिसतंय ते मी बोलतोय. ओके, खूप लोक मला बोलतात की तुम्ही नेगेटिव्ह बोलता म्हणून मार्केट पडतं. माझ्या बोलण्याने मार्केट जर पडत असेल, माझ्या बोलण्याने मार्केट जात असेल, तर मी उद्याच सांगतो की उद्याच तुम्हाला असा शॉर्ट भेटावं की तुमच्याकडे 1 करोड रुपये यावे. देव तुमचं भलं करो, तुमचं भलं करो, त्याच्यानंतर माझं भलं करो. प्रॉब्लेम कुठे येतो माहिती की माणसांना ना सत्य परिस्थिती ऐकायची सवय नाहीये. खरं ऐकायची सवय नाही. त्यांच्याबद्दल चांगलं बोला, चांगलं त्याच्याबरोबर वर्ताव करा. भले तो किती तुमच्याबरोबर वाईट वागला तरी त्याच्याबरोबर चांगलं बोला, ते तुम्हाला चांगलं बोलतील. पण तुम्ही जेव्हा बोलाल की अरे हे तू चुका करतोयस, हे बरोबर करत नाहीयेस, बस तुम्हीच तिकडे नेगेटिव्ह होतात. तुला कळतच नाहीये, तू हर वेळ असंच बोलतोस, तुला माझ्याबद्दल काही चांगलं वाटतच नाहीये. पण जो खरा मित्र असतो ना, तो हर वेळेला तुम्हाला टोकणार. अशा लोकांबरोबर राहा जे तुम्हाला टोकतात, ते तुमचे खरे मित्र. कारण का चांगले बोलणारे खूप भेटतील, पण वाईट बोलणारा एकच कोणतरी असेल, जो तुम्हाला सत्य परिस्थिती दाखवेल, त्याला पकडून चाला. मार्केट हर वेळेला खाली यायचा प्रयत्न करतं आणि इकडनं तर खूपच खाली आलेलं आहे. 200 वरून डायरेक्टली इथे 200,000 पॉईंटची रॅली दिलेली आहे मार्केटनी. खूप मी क्लिअर आहे. पुढच्या हप्त्यापर्यंत मार्केटनी जर ही रेंज तोडली नाही,
तर मार्केटमध्ये अजून एक फॉल येण्याची शक्यता आहे. मी हा अंदाज मानतोय. ह्याला तुम्ही असं एकदम गृहीत धरू नका उद्याच्या उद्या मार्केट पडणार आहे. कारण का होतंय काय, वरती खूप सारे प्रॉब्लेम आहेत. तात्या पण खूप व्हॉलेटाईल झालेले आहेत. एक कोल्ड वर्ल्ड वॉर चालू आहे, एक कमोडिटी वार चालू आहे, एक ऑइलचा वार चालू आहे. सगळ्या गोष्टींना जर महत्व दिलं आपण ना, तर कुठल्याही मार्केटमध्ये अशी परिस्थिती नाही जिकडे मार्केट खूप चांगलं चाललेलं आहे. आणि ही भीती का, जेव्हा पण काही गोष्टी घडायच्या असतात ना, मार्केट तिथे तुम्हाला संकेत देतोय. आणि हे संकेत मला असं वाटतं की मार्केट एक लेवल पर्यंत येऊन परत एक फॉल घेणार आहे. पुढच्या हप्त्यामध्ये मार्केटनी लगभग 26,300 ची लेवल तोडणं जरुरी आहे, अत्यावश्यक आहे. किंवा या मंथ एंड पर्यंत तरी. दोनच सत्र बाकी आहेत आता. एक हप्ता, हा दुसरा हप्ता 11, उद्या गुरुवार आहे. संपलाच हप्ता लगभग तरी या. शुक्रवारी मोस्टली कसा होत नाहीये, उद्या सेन्सेक्सची एक्सपायरी आहे. त्यामुळे माझा अंदाज असा आहे की जर मार्केटनी ह्या 2 हप्त्यामध्ये जर ही रॅली तोडली नाही, तर मग मार्केटमध्ये एक मोठा फॉल येण्याची शक्यता आहे. ओके, ते आपण अपडेटच करू. मी तुम्हाला घाबरत नाही, समजायचा प्रयत्न करतोय, कारण का काही गोष्टी समजणं जरुरी आहे. ओके, डेलीवरती जर आपण येतोय ना, तर काय होतंय बघा, मार्केट प्रयत्न तर करतोय. तुम्ही खालच्या वीक बघाल ना सगळ्यांच्या, या कॅन्डलच्या वीक बघाल. ओके, वरतीच आहे, इथे डोजी बनलाय, इथे पण आज क्लोजिंग चांगली आले, पण मार्केट साइडवेज. हे असं करत जर मार्केट जात असेल ना, काय होतं माहितीये का, बाईंग इज स्लो आणि सेलिंग इज फास्ट. ओके, आता समजा बायर जर इथे येत असतील ना, तर बाईंग साठी टाइम लागतो, कारण का ऑर्डर पडतात 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 पडतात, त्यामुळे अस्ते होत जातात. सगळे एकसाथ ऑर्डर येत नाहीत, बरोबर आहे. पण सेलर्स त्या जागेवरती ऑर्डर टाकू शकतात, म्हणून बाईंग स्लो होते. आणि जेव्हा मार्केट पडतं ना, तेव्हा बायर्सला टाइम भेटत नाही. बायर्सला टाइम भेटत नाही की मार्केटला वरती घेऊन, म्हणून सेलिंग फास्ट होते. यांच्या ऑर्डर पडेपर्यंत वरच्या सेलिंगच्या ऑर्डर ऑलरेडी आलेल्या असतात, त्यामुळे पटकन मार्केट खाली पडतं. बोलायचं तात्पर्य एक आहे, जर तुम्हाला इकडे मार्केट तुम्हाला वरती जायला मोका देत नाहीये, कमवायचा चान्स देत नाही, तर मार्केट झटकन इमिडिएट खाली होईल. इकडचा एक गॅप बाकी आहे, इकडचा एक लगभग गॅप बाकी आहे. त्यामुळे ह्या गॅप जिथपर्यंत भरत नाही आहेत, असं नाही की भरल्याच पाहिजेत, अशा प्रिव्हियस खूप गॅप आहेत ज्या भरल्या नाहीयेत, मार्केट त्याच्या वरतीच लेवलला काम करते, कारण का तो झोनच निघून जातो, त्यानंतर त्या गॅपचं काय महत्व राहत नाही. पण आता मार्केट त्या झोन मध्ये आहे ना, मार्केट त्या झोन मध्ये बघा, मार्केट ह्या झोन मध्ये आणि ती गॅप आहे, ती भरणं जरुरी आहे. मार्केट इथे पण लगभग त्या झोन मध्ये, ती गॅप भरणं जरुरी आहे. टेक्निकल काय बोलतं की जो पण गोष्टी आहेत ना, त्या मार्केटने क्लिअर करूनच झालं पाहिजे, आणि हा इतिहास आहे, ह्याला बोलतात हिस्ट्री. आणि मार्केट हिस्ट्री रिपीट करणार, नक्कीच करणार. ठीक आहे, तर येऊया आपण असं बोलण्यासारखं आता मोठ्या गोष्ट काही नाहीये. व्हिडिओ खूप सिंपल छोटा बनवूया. मार्केटची अजून चलना तीच आहे. ठीक आहे, इथे आता हा जो ओके, इकडे जर मार्केट पुन्हा परत 880 ला टेस्ट करून 15 मिनिटाची कॅन्डल, मी परत बोलतो 15 मिनिटाची कॅन्डल उद्या क्लोजिंग असेल, तर मार्केटमध्ये एक तेजी बघण्याची, म्हणजे तेजी म्हणजे वरच्या साईडला मार्केट तुटण्याचे चान्सेस जास्त आहेत, किंवा 880 खाली मी खाली बसलेलोच आहे. ओके, आता 880 का बोलतो, तुम्ही बोलाल की जर इथे का नाही, 900 लेवल का नाही. बघा, 920 ची लेवल तर एक स्ट्रॉंग लेवल बनलेलीच आहे. इथे जी आहे ना 920 ची लेवल जी आहे ना, एक स्ट्रॉंग लेवल, कारण मार्केट इकडनं हर वेळेला रिजेक्शन घेत आहे. आणि हा जो मी कप्पा लावलाय मगाचा, हा पण बघा 920 चाच लावलेला आहे. हा जो बॉक्स लावलाय सकाळी फॅमिलीला पण तोच बॉक्स आहे. त्यामुळे ही एक लेवल आहे. ह्या लेवल नंतर मार्केट जर येत असेल तर इकडनं परत बाउन्स करण्याचे चान्स आहे, कारण का बघा इकडनं बाईंग आलेली आहे, बायच इथे बसलेले आहेत, मग जिथपर्यंत हे इकडे निघणार नाहीत, आणि बघा सेलिंग इकडनं आलेली आहे. त्यामुळे हा जो भाग आहे, ही जी लाईन आहे, ही जी लेवल आहे ना 880 ची, ती खूप इम्पॉर्टंट आहे. सॉरी 780, 780, कारण का इथे तुमची 880 ची लेवल एक येते, 780 ची एक लेवल येते, 900. मार्केट आज पण बघायला गेलं ना, ती 880 ते
980 ते 880 मध्ये 100 पॉईंट मध्ये मार्केट फिरतंय. मार्केटला हे 880 लेवल तोडून, ही 880 ची लेवल तोडून मार्केटला खाली येणं जरुरी आहे. आणि मी 780च्या नंतरच काय करायचं असेल ते करीन, पण मी मोस्टली करायचा प्रयत्न करणार नाही, कारण का मार्केट परत या झोन मध्ये राहण्याचा प्रयत्न करू शकेल, कारण का हा झोनच आहे आपला. ओके, खूप क्लिअर कट हिशोब आहे. ओके, याच्यामध्ये जास्त काही विचार करण्यासारखी गोष्ट नाहीये, त्यामुळे तुम्ही पण जास्त डोकं लावू नका. 1-2 हफ्ते तुम्हाला कमवायला नाही भेटलेले, तशी माझी पण परिस्थिती आहे. शॉर्ट भेटत नाहीयेत. उगाच मी हा घेतला, मी तो ट्रेड घेतला, मला 10 पॉईंट भेटले, 20 पॉईंट भेटले, 100 पॉईंट भेटले. सगळं खोटं आहे. सगळ्यांना माहिती आहे की काय होत नाही. लोक इथे बोलतात मी इथे कमवलं, लोक बोलतात मी इथे कमवलं, गॅपअप मध्ये बीटीएसटी केला. असं काय होत नाही, स्वप्न नाही पडत. देव तुझ्या कानामध्ये येऊन सांगत नाही की आज हे कर, तुझं ते कर. हा प्युअर अभ्यास आहे, एक्सपिरियन्स आहे. आपली मोटिवेशन लाईन काय, थांबणं जरुरी आहे. मी थांबलोय. मला योग्य वेळ भेटेल तेव्हाच मी माझा गेम करणार, तेव्हाच मी माझा डाव मांडणार. एवढा वर्षाचा एक्सपिरियन्स नंतर जर मी चुका करत असेल तर मला हे ट्रेडिंग सोडणं आवश्यक आहे. हा हेतू असतो, ही प्रेरणा असते जी कुठने येते, आपल्या लॉस जेव्हा असतो ना, आपण रिकव्हर करतो, आपण काही शिकतो, आपला एक्सपिरियन्स जमा होतो. या एक्सपिरियन्स मधनं जमा होण्याची ताकद जी आहे ना, ती तुम्ही पण घ्या. मग थांबायला शिका, संयम नियम पाळणं शिका. जर काय मार्केटला करायचं तर मार्केट उद्या करेल, पण माझं बोलण्याचा एकच अर्थ आहे की 26,300 ची लेवल लक्षात घ्या 2 हफ्त्यामध्ये, नाहीतर मग खूप काय मोठ्या गोष्टी घडू शकतात. परत मार्च चालू झाल्यानंतर मोठ्या गोष्टी घडणार आहेत. ओके, तर फेब्रुवारी जरा शांत राहू दे, हरकत नाही. वॉलेटाईल तर असतंच, पण याला वॉलेटाईल नसून साइडवेज आहे, चांगली गोष्ट आहे. मी माझा कॅपिटल वाचवतोय, तुम्ही पण माझा कॅपिटल वाचायला. एक शॉट आणि मार्केट पुरा 2 हफ्त्याचा पैसा तुम्हाला देईल, लिहून घ्या. वरचा खालची गॅप किंवा वरची गॅप, मार्केट तुम्हाला नक्कीच पैसा देईल. त्यामुळे संयम आणि नियम पाळा, चांगल्या गोष्टी करा. ओके, व्हिडिओ खूप छोटा बनवत आहे, त्यामुळे बोलण्यासारखं काहीच नाहीये, कारण 2 दिवस मार्केट 3 दिवस मार्केट त्याच लेवलला आहे. उगाच फक्त मला जास्त ज्ञान तुम्हाला द्यायचं नाहीये, कन्फ्युजन क्रिएट करायचं नाही. जे तुमच्या डोक्यामध्ये फिट झाले त्याला धरून चाला. ठीक आहे, व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल, समजला असेल तर नक्कीच लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा, शेअर करा. तुम्हाला काय प्रश्न असतील, जसे तुम्ही आज खूप लोकांनी युट्यूबमध्ये फॅमिली मेंबर्समधून विचारलं, तसे विचारत जावा. तुमच्या प्रश्नाचे उत्तर नक्कीच देण्याचा प्रयत्न करेन. असंच हसत खेळत राहावा. बी पॉझिटिव्ह. जय हिंद, जय महाराष्ट्र, गुड नाईट.